तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र आरोपींना अधिक काळ कोठडी मिळायला हवी होती असं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय। 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जरी मिळाली असेल तरी मला असं वाटत होतं की पोलीस कोठडी जास्तीची मिळेल, परंतु 28 तारखेपर्यंत मिळाली। 28 तारखेपर्यंत कोठडी मिळाली तरी पण माझी अपेक्षा अशी आहे की जास्तीची पोलीस कोठडी मिळावी, कारण पोलिसांना अधिक तपास करण्यात थोडीशी सवलत मिळाली असती आणि त्याच्यातून आणखी काय यांचे गुन्हे जे काय असतील ते निष्पन्न झाले असते। म्हणून तरी पण माझा या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। 2 आरोपींना आणलं होतं, जे आरोपी नंबर 1 आहे त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं। 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत। याच्यामध्ये एक नवीन कलम 118चा ॲड केलेला आहे। 118 मला वाटतं 1चा ॲड केलेला आहे कलम। याच्यामध्ये तपास अजून चालू आहे। अजून जसा तपास होईल तसं काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन्स ॲड होतील।